नमस्कार. आज आपण रक्षाबंधन विशेष आणि श्रावण विशेष ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. ओल्या नारळाच्या वड्या बनवणं फारसं काही अवघड नाही आहे. तरीसुद्धा या वड्याचं मिश्रण एकदम परफेक्ट कसं तयार करायचं, म्हणजेच वडी थापवण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते आपण कसं ओळखायचं, यासाठी मी तुम्हाला 2 ट्रिक्स इथे सांगणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा वड्या करताना साखर विरघळत नाही, त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक इथे सांगणार आहे. आणि त्यातली त्यात आपण ह्या ज्या वड्या आहेत ना, त्या 2 लेअरमध्ये बनवणार आहोत. आणि या वड्या एकदम मऊसूत, एकदम सॉफ्ट अशा तयार होतात आणि झटपट तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी नारळ व्यवस्थित फोडून आणि त्याचे उभे पातळ असे काप करून घेतलेले आहेत. नारळाच्या पाठीचा जो भाग असतो काळपट, तो मी अर्धवटच काढला आहे, म्हणजे थोडंफार पाठीचा भाग जो आहे त्याच्यावर आहे. तुम्हाला जर एकदम पांढऱ्या शुभ्र वड्या हव्या असतील तर तुम्ही त्याचा नारळाचा पाठीचा पूर्ण भाग इथे काढून घ्या आणि मिक्सरवर हे जे काप आहेत ना, ते मी चालूबंद करत अशा पद्धतीने फिरवून घेतलेले आहेत. म्हणजेच आपल्याला बारीक एकदम खोवलेला नारळ इथे मिळतो. आता हे नारळाचा किस जो आहे तो आपण मोजायचा कसा हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर 1 वाटी मी इथे घेतलेली आहे आणि वाटी जी आहे ना ती अशा पद्धतीने भरून घ्यायची बघा. एकदम असा वरचीवर हा जो नारळाचा किस आहे ना तो भरायचा नाही आहे. असा दाबून यामध्ये ओलं खोबरं जे आहे ते असं भरायचं आहे आणि याच पद्धतीने आपण त्याचं माप घेणार आहोत. तर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे जे नारळाचा किस आहे तो टाकून घेतला आणि तो पूर्ण जो खोलला नारळ आहे तो 2 वाट्या भरलेला आहे. तर त्याच वाटीने मी इथे साखर घेतलेली आहे. तेवढीच साखर घ्यायची, म्हणजे 2 वाट्या इथे खोललेला नारळ होता, तर 1 वाटी मी इथे साखर घेतली आणि 1 लिटर दुधाची साय मी इथे घेतलेली आहे. हे जे मिश्रण आहे ना ते आपण मिक्सरवर फिरवून घ्यायचं, म्हणजे सर्व जे मिश्रण आहे ते एकदम त्याचा एकजीव होतो. आणि आता कढई बघा, कढई एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायची. थंड कढई इथे वापरायची नाही आहे, गरम करून घ्यायची आणि त्यानंतर 1 चमचा तूप घेतलं आहे. तूप सगळीकडे अशा पद्धतीने फिरवून व्यवस्थित आपल्याला संपूर्ण कढईला तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे. याने काय होतं, कढईला मिश्रण अजिबात चिटकत नाही. बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस आपण अशा पद्धतीच्या वड्या करतो त्यावेळेस कढईला बऱ्यापैकी सारण चिटकतं आणि हे जे सारण आहे ते बऱ्यापैकी वायाला जातं. त्यामुळे अशा पद्धतीने थोडंफार तूप लावून घ्यायचं आणि एकदम गरम कढईच आपल्याला वापरायची. थंड कढईमध्ये जरी आपण हे सारण टाकलं तरीसुद्धा चिटकू शकतं. आणि एकदम गॅसची फ्लेम जी आहे ना ती एकदम कमी करायची. गॅसच्या कमी फ्लेमवरच आपल्याला मंद आचेवर हे जे मिश्रण आहे ते कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. त्याचा व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे. कढईला बघा मिश्रण अजिबात चिटकलेलं नाही, एकदम थोड्याफार प्रमाणामध्ये चिटकलेलं आहे. आणि आता हे मिश्रण परफेक्ट तयार कसं झालं हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बरेच जण अशा पद्धतीने चमचा त्यामध्ये ठेवतात मिश्रण गोळा करून आणि सांगतात की परफेक्ट तयार झालं. तसं न करता बघा अशा पद्धतीने करायचं. थोडंसं मिश्रण जे आहे ते पसरवायचं आणि त्यामध्ये चमचा उभा राहिलेला नाही आहे, म्हणजे हे जे मिश्रण आहे ना ते आपलं वड्यांसाठी तयार नाही झालेलं. तर आणखी 2-3 मिनटं हे जे मिश्रण आहे ना ते मी चांगलं परतून घेणार आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती मंदच ठेवायची. एकदम स्लो गॅस आपण इथे ठेवलेला आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला चेक करून इथे दाखवणार आहे. कढईचं देखील आपण जे मिश्रण चिटकलेलं असतं ते देखील आपण काढून घ्यायचं आहे. आणि हे बघा, हा जो चमचा आहे त्या चमच्याला हे सारण चिटकतं आणि पटकन खाली पडत नाही, एकदम असं धपकन खाली पडतं चमचा आदळल्यानंतर. आणि त्यानंतर आता हा चमचा बघा उभा राहिलेला आहे, म्हणजेच हे जे मिश्रण आहे ना ते एकदम परफेक्ट आपल्या वड्यांसाठी तयार झाले. तर आता आपण 2 लेअर करणार आहोत. तर त्याचा काही भाग मी वेगळा केला, काही भाग जो आहे ना तो मी ताटात काढून घेतला आणि ज्या ताटामध्ये मी हे मिश्रण काढलं ना त्या ताटाला देखील मी तूप लावलेलं आहे. यामध्ये मी थोडासा हिरवा कलर टाकून घेतला आहे. अगदी चमचाभरच इथे मी दूध घेतलं होतं, त्यामध्ये हिरवा कलर टाकून घेतला आणि तो कलर आपण यामध्ये टाकला. आता हा कलर टाकल्यानंतर आणखी 1 ते 2 मिनटं आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते परतून घ्यायचं आहे. कारण यामध्ये जास्त ओलावा तयार झालेला असतो आणि एवढा जास्त जर ओलावा असेल तर ती वडी परफेक्ट होणार नाही आहे. म्हणून आणखी 1-2 मिनटं मी मिश्रण जे आहे ते परतून घेतलं व्यवस्थित, म्हणजे त्यामधला पाण्याचा जो अंश आहे तो एकदम कमी होतो. आणि चमच्याने अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते मी एका ताटामध्ये थापून घेतलेलं आहे. आपण 2 लेअर इथे करत आहोत, त्यामुळे अगोदरचं जे सारण होतं
ते आपण अशा पद्धतीने थापून घ्यायचं आणि त्यानंतर जे हिरव्या कलरचं सारण आहे ना ते आपण यावर थापून घेणार आहोत. म्हणजे 2 लेयर असतात ना ते खूप छान दिसतात. यामध्ये तुम्ही पिंक कलर करू शकता किंवा तुम्ही इथे लेमन येलो कलर देखील करू शकता. या वड्यांमध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे. सुरुवातीला मी सांगायचं विसरले, पण व्हिडिओमध्ये आहे. छोटे 2 चमचे मी यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे. त्याने स्वाद खूप छान येतो नारळाच्या वडीचा. आणि ही जी वडी आहे ना तुम्ही रक्षाबंधनला आवर्जून बनवा. अगोदरच बनवून ठेवा आणि फ्रीजमध्ये मी ही वडी 2 ते 3 तास सेट करण्यासाठी ठेवणार आहे. तुम्ही पूर्ण रात्रभर ठेवली तरी देखील ही वडी चालेल फ्रीजमध्ये. आणि मला जसे काप करायचे त्यानुसार मी इथे अंतर ठेवून काजूच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीने डेकोरेशनसाठी इथे लावलेल्या आहेत. त्याने वड्या खूप छान अशा दिसतात, सुंदर दिसतात. आता ही वडी सेट करून घेतली फ्रीजमध्ये आणि त्यानंतर मी वड्यांना अशा पद्धतीने काप देऊन घेतलेले आहेत. ज्या आकारामध्ये आपल्याला वड्या तयार करायच्यात ना तशा करून घ्यायच्या. बघा वडी आरामात निघते. म्हणजे एकदम परफेक्ट अशी वडी इथे तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला वडी तोडून देखील दाखवणार आहे. इथे सर्व वड्या ज्या आहेत ना मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहेत. एक वडी बघा तुम्हाला तोडून दाखवते. एकदम मऊसूद सॉफ्ट अशा वयस्कर लोक असतील किंवा लहान मुलं असतील तरी देखील तुमच्या घरामध्ये या वड्या तुम्ही नक्की बनवा. आरामात ते लोक खाऊ शकतात. एवढ्या छान मऊसूद अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.